नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओ बरोबर. मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे शुक्रवार आणि मी लवकरच उठले होते बरं का. आज 4 वाजताच उठले होते. म्हटलं लवकरच लागावं कामाला, कारण की मला आज पुरणपोळी बनवायची होती, सुवासनी घालायच्या होत्या आज मला आणि मग त्यामुळे मी लवकर उठले होते. तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यावरती वेळ भरपूर लागतो, त्यामुळेच म्हटलं लवकरच स्वयंपाकाला लागावं. आर्यनचा टिफिनही बनवायचा होता, आर्यनला स्कूलला जायचं होतं, त्यामुळे दोन्ही स्वयंपाक होते. मग त्यामुळे मी लवकरच लागले होते स्वयंपाकाला. आणि आज सुवासनी का, तर कारण की आमच्या आई तुळजापूरला गेल्या होत्या. तुळजापूरची देवी आमची कुलदेवी आहे, तर त्या गेल्या होत्या. मग त्या आल्याच्या नंतरून ते सुवासनी घालायला लागतात, त्यामुळे मग आज शुक्रवार होता, म्हटलं चला करून घ्यावं ते. आणि त्यामुळेच मग आता इथं गॅसची वगैरे पूजा केली मी. म्हटलं स्वयंपाक पहिला कंप्लीट करते, कारण की बाकीचं पण काम बाहेरचं वगैरे आवरायचं राहिलं होतं, कारण की लवकर उठले होते पण बाहेर जाण्याची भीती वाटत होती, अंधार होता. त्यामुळे मग मी बाहेर गेले नव्हते. म्हटलं थोडंसं स्वयंपाक कंप्लीट करते आणि मग त्याच्यानंतरून बाहेर जाईल मग मी, कारण की मग ते तोपर्यंत आर्यन वगैरे उठतील थोड्या वेळाने. मग त्यासाठी म्हटलं आधी पुरण वगैरे शिजवून घेते. तर इथं डाळ वगैरे मी पहिले लावत होते आणि एका साईडला दूधही गरम करायला ठेवलं होतं. तर आपल्या बायकांचं कसं असतं ना, की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायलाच लागतात, आपला टायमिंग मॅनेज करायला लागतो. आता मला हे सगळं उद्या करायचं आहे ना, तर मी आदल्याच दिवशी ह्या गोष्टींची तयारी करते, किंवा मी ते ठरवत असते की मला किती टायमिंगपर्यंत काम कंप्लीट करायचं आहे. त्यानुसार मग माझं शेड्यूल मी ठरवते आणि मला झोपही लागत नाही. मग त्या बरोबर त्या टायमिंगला जाग पण येते बरं का. तर असं काय आदल्या दिवशी मी ठरवलं होतं की मी 4ला उठणार म्हणजे उठणार, आणि मग सगळी कामं पण आपली टायमिंगला कंप्लीट होते त्या हिशोबाने. तर तसंच मी 4 वाजता उठले आणि लागले कामाला. आता बघू की ते टार्गेटपर्यंत पोचते की नाही. माझं 12पर्यंत टार्गेट आहे की कंप्लीट करायचं आहे पूर्ण स्वयंपाक, कारण की बाकीच्या बी बऱ्याचशा गोष्टी असतात घरामधल्या, त्या सगळ्या मॅनेज होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. नाहीतर मग आपली चिडचिडही होते आणि आपल्याला मग ते सगळं असं मॅनेज होत नाही, खूप गडबड धावपळ असे होते. त्यामुळे मग जरी लवकर एखादा तास उठलो आपण, तर कामं सगळे टायमिंगला होतात आणि आपण पण चिडचिड होत नाही, शांत राहतं. त्यामुळे मग आपल्यालाच मॅनेज करायला लागतं बरं का. आपला टायमिंग आपणच ठरवायला लागतो की आपल्याला ह्या टायमिंगपर्यंत आपलं सगळं काम कंप्लीट करायचं म्हणजे करायचं. तर इथे कटाची आमटी बनवायची होती, त्याचाच मी मसाला बनवत होते. डाळ वगैरे शिजवून झाली होती. भात पण मी इकडं लावला होता, राईस बनवलेला होता, कुकरला लावला होता एका साईडला इंडक्शनवरती, आणि इकडे पुरण डाळ शिजवून ठेवली होती, त्यालाही चटका द्यायचा बाकी होता. म्हणलं तोपर्यंत आमटीची तयारी करायची होती, तरी तोच मसाला मी करून ठेवत होते, कारण की ते झाल्याच्यानंतर बाहेर रांगोळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण करायच्या होत्या. आणि आर्यनचा टिफिनही बनवायचा होता ह्याच्यानंतर. तर आर्यनचा टिफिनही मी इथं बनवून घेतला होता, ते शूट नव्हतं केलं, कारण की खूप कामाची गडबड असते ना, त्यामुळे मग सकाळ सकाळ सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही आहेत. तरी ते 7 वाजेपर्यंत तर माझं बरंचसं काम झालं होतं बरं का. आमटी बनवून झाले होते, कटाची आमटी बनवलेली होती, राईस बनवलेला होता, आणि पुरणाला चटकाही दिला होता, आणि मी अंगणात रांगोळी काढण्यासाठी बाहेर आले होते. तर रांगोळी कशी वाटते तेही मला नक्की सांगा बरं का. रांगोळी काढल्यावरचा जो आनंद होतो ना, तो वेगळाच आहे बरं का. खूप छान वाटतं, मला तरी खूप आवडते रांगोळी काढायला. मी रोज अंगणात रांगोळी काढते आणि त्याला बघूनही खूप मस्त वाटतं मला. तर इथे दारामध्ये रांगोळी, परत तुळशीपाशी रांगोळी. तर आज शुक्रवार होता, त्यामुळे मी तुळशीपाशी हळदीचं लेपन असं करत असते बरं का, आणि रांगोळीही काढते त्यावर, खूप छान वाटतं. तर तुळशीची पूजा पण करून घ्यायची होती, परत उंबऱ्याची पण पूजा करून घ्यायची होती, तर ते चालू होतं माझं इथे.
तर तुम्हाला रांगोळी पण कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर असं शुक्रवारचं मी प्रत्येक शुक्रवारी करत असते हळदीचं लेपन वगैरे आणि रांगोळी वगैरे त्यावर काढल्यावरती तर आणखीन सुंदर वाटतं. तरी तो उंबऱ्याचंही लेपन करून घेतलं होतं आणि पूजा करत होते. रांगोळी काढायची होती मला त्यावरती आणखीन. तर शुक्रवारचं असं छान वाटतं मला, त्यामुळे मी शुक्रवारचं ठेवलेलं आहे की आठवड्यातून एकदा शुक्रवारचं असं हळदीचं लेपन मी करत असते उंबऱ्यावरती आणि सणासुदीलाही करत असते. काय बनवलंय मम्मी भाजीला? भेंडी. भेंडीचं पण. मला दही पण देते का? तरी ते आर्यन स्कूलला गेला होता आणि आई म्हटल्या मी पुरण वाटते तोपर्यंत तू पूजा करून घे. तरी तर माझी पूजाही कंप्लीट झाली होती आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकालाही आले होते. तरी तर मी पोळ्या करत होती आणि ही माझी फ्रेंड आहे विद्या, तर तीही आली होती, लवकरच आली होती ती. म्हटली मदतही थोडीफार करेल. तरी ते परडीची तयारी केलेली होती, ते दाखवले मी तुम्हाला की परडी भरायची होती. तर त्यासाठी सगळं काढून ठेवलं होतं आणि इथं ताटेही बनवायला घेतली होती, कारण की बायका येत होत्या आणि म्हटलं चला 1-2 आल्या होत्या, म्हटलं बाकीच्याही येतील तोपर्यंत ताटं बनवून घेते. तर तेच इथं विद्या हेल्प करत होते मला ताटं वगैरे बनवण्यासाठी. तिने भजी काढले होते, म्हटली मी तळते, मी पोळ्या करूच, तर तिने कुरडे भजी हे सगळं काढलं होतं आणि आता ताटे करू लागत होती. तर अशी हेल्प करायला ती जवळच राहते, येत असते असं काय असल्यावरती माझ्याकडे, मी तिच्याकडे जात असते. तर अशी एक फ्रेंड पाहिजेच असते बरं का आपल्याला. तरी ते परडी घेऊन आले होते मी आणि आता परडी भरायची होती. परत देवाला नैवेद्य वगैरे, देवाला नैवेद्य दाखवून घेतला होता आणि परडी आम्ही दोघी इथे भरत होतो, पूजा वगैरे करत होतो परडीची, आई आणि मी. तुम्ही एकदम छान दिसताय, छान दिसताय.
तरी ते जेवण वगैरे झालं. आता म्हणलं ओटी वगैरे भरून घ्यावी. तर आम्ही असं सगळेजणी एकमेकींच्या घरी जात असतो बरं का. हे सगळे आमच्या सोसायटीमध्येच राहतात सगळे एकत्र. आणि कोणाचाही कार्यक्रम असेल ना तर आम्ही असंच एकमेकींच्या घरी जातो. खूप हसतो, खूप मस्ती चालते, खूप धिंगाणा म्हटलं तरी चालेल बरं का. तर असंच काही आम्ही सगळेच तसे आहोत बरं का. आणि मी पण खूप बडबडी आहे. तर आमचं असं चालूच असतं. खूप भारी वाटतं. आणि आताही आम्ही इतकं जसं ते आल्या होत्या ना तसं असंच चालू होतं जाईपर्यंत. खूपच गप्पा, असं बोलणं, हसणं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. असं ते जाऊशी असं वाटतच नव्हतं की ते थांबूनच राहावं. पण प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात, त्यामुळे ते किती वेळ थांबणार. त्यामुळे आता तरी पण ओटी वगैरे भरल्याच्या नंतर बसल्या होत्या आणि मग त्या थोड्या वेळाने गेल्या. तर आजचा दिवस खूपच छान गेला बरं का. ह्या सगळ्या जणी आल्या होत्या ना घरी, एकदमच असं मस्त वाटत होतं आणि खूपच छान वाटत होतं. तर अशा मस्त गप्पा वगैरे मारल्या. खूप छान टायमिंग छान गेला आमचा आणि म्हटलं आता आम्ही पण निघतो. म्हटलं ठीक आहे, या तुम्ही आता. आणि मस्त असं वाटतं हे सगळे असं आल्यावरती. आणि आता निघाल्या पण होत्या त्या. म्हटलं आम्ही निघतो. तर त्यांना मी तेच म्हणत होते, कोणाला कढीपत्ता वगैरे घेऊन जायचा असेल तर घेऊन वगैरे जा. कारण की कढीपत्त्याचं झाड मोठं आहे माझं आणि मी कायम त्याच्या फांद्या वगैरे मोडत असते आणि अशी देत असते. कारण की ते झाड जास्त मोठं नाही होऊन देत, मी छोटंच ठेवते. तर ह्या आमच्या मावशी आहेत बरं का. खूप वर्षांपासून आमची ओळख आहे. त्यांचं काही कार्यक्रम असेल तर मी जात असते. माझा काही कार्यक्रम असेल तर ते येतात आणि खूप छान वाटतं त्यांना भेटून आणि त्यांनाही मला भेटून खूप छान वाटतं बरं का. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर.